मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याने ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली असून 3 दिवसांमध्ये 40 ते 50 हजार रुपये कोथिंबीर विक्रीतून कमविले आहे। सध्या कोथिंबीरचे दर हे चांगलेच भडकले आहे। बाजारामध्ये कोथिंबीरच्या एका पेंडीला 50 ते 60 रुपये मोजावे लागत आहे। याबाबत अधिक माहिती शेतकरी लक्ष्मण शेळके यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। माझे नाव लक्ष्मण दत्तात्रय शेळके। मी राहायला हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे। ट्रॅक्टर नांगरलेलं आहे, रोटरलेलं आहे, परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे। 4 फुटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेलं आहे। आत्तापर्यंत मी 5 ते 10 वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो, पण त्यात मला काही फायदा झालेला नाही। यावर्षी चांगला रेट आहे। मी कमीत कमी 30 ते 35 किलो धने लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत 40 हजाराची कोथिंबीर विकलेली आहे। अजून मला 1 लाख रुपयाचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो। हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावामध्ये राहणारे शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून 30 ते 40 किलो धने लावून कोथिंबीरची लागवड केली आहे। हराळवाडी येथे राहणारे शेतकरी लक्ष्मण शेळके हे स्वतः बाजारात जाऊन कोथिंबीरची विक्री करत असून एक पेंडी 50 ते 60 रुपयाला विकत आहे। गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरला समाधानकारक दर मिळू लागले आहे। किरकोळ बाजारात कोथिंबीरच्या एका जोडीला तब्बल 50 ते 60 रुपये दर मिळत आहे। हाच भाव कोथिंबीरचा कायम राहिला तर या कोथिंबीर विक्रीपासून 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास शेतकरी लक्ष्मण शेळके यांनी व्यक्त केला आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।